गरिबांच्या पोटावर चाललेला हा अन्याय फक्त मशीनचा दोष आहे का, की डोळे मिटून बसलेल्या प्रशासनाचाही गुण आहे? ई पास मशीन अडखळते, राशन मिळत नाही, लोक रांगेत अपमान सहन करतात आणि तरीही तालुका पुरवठा अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसील प्रशासन सगळी कुठे आहेत? भंडारा जिल्ह्यात सुरू असलेली ही ई पास यंत्रणेची अराजकता आज फक्त तांत्रिक अपयश राहिलेली नाही, तर ती प्रशासनाच्या निष्क्रियतेची जिवंत उदाहरण बनली आहे. गेल्या 8 वर्षांपासून राशन दुकानांमधून एकच तक्रार ऐकू येते, नेटवर्क नाही, अंगठा लागत नाही, व्यवहार फसतो. पण प्रशासनाकडून आजपर्यंत एकही ठोस उपाय का नाही? 2G सिम अपयशी ठरली, मग कुणावर कारवाई झाली? दुकानदारांनी स्वतःच्या खिशातून वायफाय बसवला, मग त्याचा खर्च कोण भरणार? LO स्कॅनर फेल झाले, कोणत्या अधिकाऱ्याने जबाबदारी स्वीकारली? L1 स्कॅनर आणले आणि समस्या आणखीन वाढल्या. मग ही यंत्रणा मंजूर करणारे अधिकारी नेमके कोण? एक वृद्ध आजी 15-20 वेळा अंगठे देते, तिच्या हाताला थरकाप सुटतो, पण मशीन म्हणते ट्रान्झॅक्शन फेल. त्या आजीला उद्या या असं सांगणारा दुकानदार आणि हे सगळं माहिती असूनही गप्प बसलेलं प्रशासन, या दोषी कोण? ग्रामीण भागात अनेकांकडे मोबाईल नाही, OTP नाही, राशन नाही. मग प्रशासन सांगणार का? मोबाईल नसणं हा गुन्हा आहे का? गरिबी ही चूक आहे का? दुकानासमोर वाद होतो, लोक संतप्त होतात आणि सगळा राग दुकानदारावर निघतो, पण खरा दोषी फायलांमध्ये बसलेला अधिकारी सुरक्षित कसा? प्रशासनाला हे दृश्य दिसत नाही का, की जाणून बुजून दुर्लक्ष केलं जात आहे? आजपर्यंत किती अधिकारी स्वतः गावातल्या राशन दुकानातून जाऊन रांगेत उभे राहिले? किती अधिकाऱ्यांनी स्वतः 20 वेळा अंगठा लावून पाहिला? जर ही व्यवस्था इतकीच उत्तम आहे, तर अधिकाऱ्यांनीच फक्त बायोमेट्रिकवर राशन घ्यावं, OTP नको, सवलत नको. आज राशन दुकानदारावर संघटना आणि कार्डधारक उघड इशारा देत आहे. अपयशी ई पास मशीन तात्काळ हटवा, पर्यायी ऑफलाईन व्यवस्था लागू करा, OTP सुविधा सर्वांसाठी सक्तीची करा, निष्क्रिय अधिकाऱ्यांवर कारवाई करा. जर प्रशासनाने आता देखील डोळे मिटले, तर हा प्रश्न फक्त राशन पुरता राहणार नाही, तो रस्त्यावर उतरेल. स्थानिक प्रशासन दोषी आहे का नाही? गरिबाच्या पोटावरचा हा प्रयोग थांबला पाहिजे का? जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की मांडा. हा आवाज पोहोचवा, कारण आज रांगेत उभा राहिलेला माणूस उद्या आपणही असू शकतो. गजा महाराष्ट्र 24 न्यूज घेता सुधीर शिवणकर, भंडारा. सर, ते राशन घ्यायला येतो आम्ही. जो मशीन थंब लावतो ती मशीन आहे, ज्यातून म्हणजे राशन कार्डाची जो पास निघते ती थंब लागत नाही, आणि मोबाईलचे OTP पण बराबर येत नाही, आणि जो आईज घेतात ते पण खूप त्रास देते. आणि आम्ही कामधंदेवाले लोक, आम्हाला प्रॉब्लेम आहे याच्यापासून. तुम्ही दुसरी मशीन द्यावं, हे आमची म्हणजे कृपा आहे शासनाला. मी वाल्मिक लांजेवार, तालुका अध्यक्ष, स्वस्त धान्य दुकानदार संघटना लाखनी. मागील 8 वर्षापूर्वी ई पॉस मशीनद्वारे धान्याचं वाटप करण्यात येत आहे. तेव्हापासून आतापर्यंत ह्या मशीनमध्ये नेहमी समस्या राहिलेल्या आहेत. सुरुवातीला आम्हाला 2G सिम देण्यात आलं होतं. त्यावेळेससुद्धा आम्हाला स्वतःच्या पैशाने वायफाय घेऊन आपल्या याच्यावर मशीन चालवावं लागत होती. त्याच्यानंतर जो फिंगर आम्ही ज्याच्यावर घेतो स्कॅनर, तो L0 होता. L0 असताना आम्हाला खूप समस्या यायच्या. त्यावर शासनाने मग काय केलं, L1 स्कॅनर पाठवलं. L1 स्कॅनर हा मागील 2-3 महिन्यापासून लागण्यात आलेला आहे. पण या स्कॅनरवर L0पेक्षा जास्त समस्या निर्माण होत आहे. कार्डधारकांचे याच्यावर थंबच नाही आहेत. एकेका कार्डधारकांना 15-15, 20-20 वेळा थंब घ्यावं लागतात, तेव्हा पण सुद्धा होत नाही. काही लोकांकडे मोबाईल OTPचे ऑप्शन असल्यामुळे OTPवर मॅक्झिमम लोकांनी आम्ही यावेळेस राशन वाटप केलेलं आहे. आणि पण ज्यांच्याकडे मोबाईल नसल्यामुळे जे गावखेड्यातले आहेत त्यांना फार समस्या निर्माण झालेली आहे. त्यांचे आयख्यानसुद्धा होत नाही. आणि अशा परिस्थितीत राशन दुकानदारांना आणि कार्डधारकांनासुद्धा दोघांनाही मानसिक त्रास होत आहे, त्यांना शारीरिक त्रास होत आहे. ये जा हे वाढलेले आहेत दुकानदारांच्याकडे, आणि ते दुकानदारांना अक्षरशः शिवा देऊन जातात की हे तुमच्या गायचे हा लावला नेहमीचा आहे यशस्वी भानगड. या आपल्या गावठी भाषेत पण सुद्धा शिवा देतात आम्हाला. त्यामुळे आम्हालासुद्धा हा खूप मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. आम्हाला शासनाला अशी विनंती आहे की त्यांनी या समस्येचे लवकरात लवकर निराकरण करावे आणि आम्हालासुद्धा आणि कार्डधारकांनासुद्धा या संकटातून मुक्त करावे.